श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। साक्री रोडवरील सेवा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे हृदयविकाराच्या शस्त्रक्रियेदरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी रुग्णालयात केला आक्रोश। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत बैल, गाय, वासरू आणि सर्व प्रकारच्या जनावरांच्या खरेदी विक्रीवर तात्पुरते 1 महिन्यासाठी घालण्यात आली बंदी। शिरपूर येथील कनोसा कॉन्व्हेंट स्कूल येथे महिलांसाठी सायबर जनजागृती शिबिराचे आयोजन। धुळे जिल्हा वकील संघाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा संपन्न। आणि देवपूर पोलिसांनी अवघ्या 12 तासात एका प्रवाशाची गाळ झालेली 15 तोळे सोन्याची बॅग काढली शोधून। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील साक्री रोडवरील सेवा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे हृदयविकाराच्या शस्त्रक्रियेदरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच हा जीव गेल्याचा आरोप करत नातेवाईकांनी रुग्णालयात आक्रोश केल्यामुळे वातावरण तप्त झाले होते। धुळे शहरातील साक्री रोडवरील सेवा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे हृदयविकाराच्या शस्त्रक्रियेदरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच हा जीव गेल्याचा आरोप करत नातेवाईकांनी रुग्णालयात मोठा आक्रोश केल्यामुळे वातावरण तप्त झाले होते। याबाबत अधिक माहिती अशी की धुळे शहरातील विटाभट्टी परिसरातील रहिवासी दत्तात्रय खंडेकर यांना हृदयविकाराच्या त्रासामुळे सेवा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते। मंगळवार दिनांक 28 एप्रिल रोजी त्यांच्यावर हृदयविकाराची शस्त्रक्रिया केली जात होती, मात्र ही प्रक्रिया सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला। डॉक्टरांनी उपचारात कमालीचा हलगर्जीपणा केल्याचा गंभीर आरोप खंडेकर यांच्या नातेवाईकांनी केला। घटनेची माहिती मिळताच खंडेकर यांच्या नातेवाईकांनी आणि मित्र परिवाराने रुग्णालयात गर्दी केली। यावेळी रुग्णालयाबाहेर नातेवाईकांचा हृदयदावक आक्रोश पाहायला मिळाला। विशेष म्हणजे संबंधित कुटुंबातील ही दुसरी घटना असल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात येत होते। एकाच कुटुंबातील दुसऱ्या व्यक्तीचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने संताप अधिकच अनावर झाला होता। रुग्णालयातील तणावपूर्ण परिस्थितीची माहिती मिळताच शहर पोलिसांनी तात्काळ सेवा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये धाव घेत संतप्त जमावाला शांत करत पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली। कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी रुग्णालय परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। या घटनेमुळे साक्री रोड परिसरातील वैद्यकीय सेवा आणि हॉस्पिटलच्या व्यवस्थापनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। संबंधित प्रकरणात सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी मृताच्या नातेवाईकांनी केली आहे। धुळे शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे दिनांक 27 एप्रिल पासून ते 28 मे पर्यंत बाजार समितीच्या आवारातील बैल, गाय व वासरू आणि सर्व प्रकारच्या जनावरांची खरेदी विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे। या निर्णयामुळे महिनाभर जनावरांचा बाजार भरणार नाही। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सध्या शेतमालाची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली असून त्यामुळे निर्माण होणारी गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बाजार समिती प्रशासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। बाजार आवारातील कामकाज सुरळीत चालावे या उद्देशाने 27 एप्रिल पासून ते 28 मे पर्यंत बाजार समितीच्या आवारातील बैल, गाय, वासरू आदी सर्व प्रकारच्या जनावरांची खरेदी विक्री व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे। या निर्णयामुळे महिनाभर जनावरांचा बाजार भरणार नाही। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या नियमनाखालील शेतमालाची मोठ्या प्रमाणावर आवक होत असल्याने बाजार आवारात वाहनांची आणि शेतकऱ्यांची मोठी गर्दी होत आहे। त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊन दैनंदिन कामकाजात अडथळे येत होते। यावर तोडगा काढत कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने प्रशासनाने जनावरांचा बाजार तात्पुरता स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यानुसार 27 एप्रिल 2026 ते 28 मे 2026 या 1 महिन्याच्या कालावधीत बाजार समितीच्या आवारात बैल, गोरा, गाय आणि वासरू यासारख्या कोणत्याही जनावरांचे खरेदी विक्रीचे व्यवहार होणार नाही। या काळात कोणतेही पशुपालक, शेतकरी किंवा परवानाधारक व्यापाऱ्यांनी आपली जनावरे विक्रीसाठी बाजार समितीत आणू नयेत असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत। सर्व संबंधितांनी या निर्णयाची नोंद घेऊन बाजार समिती प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन सभापती यशवंत दामू पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे। त्या परिस्थितीमध्ये मार्केट कमिटीच्या आवारात रब्बीचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात असल्यामुळे मालाची आवक भरपूर आहे। त्यामुळे मार्केट कमिटीमध्ये रहदारीची समस्या जास्त प्रमाणात वाढते। त्याला आळा घालण्यासाठी त्याचप्रमाणे ईद निमित्ताने गोवंशातील तस्करीचा मोठ्या प्रमाणावर उद्योग होतो आणि नजऱ्या खालून बाजार समितीतून अनेक चुकीच्या मार्गाने गोवंशाची वाहतूक होते आणि आम्हाला त्याच्यात काही कळत नाही। शेतकरी येतो, तो पावती फाडून घेऊन जातो आणि तो बाहेर काय करतो याच्याशी मार्केट कमिटीला काही देणं घेणं नसतं। शेतकरी येतो, तो सांगतो तुमच्या बापाची मार्केट आहे का? मार्केट शेतकऱ्यांची आहे, आम्हाला तुम्ही येऊ देणार नाहीत का मार्केटमध्ये? आता टॅग शिवाय एंट्री देऊ नका अशा सूचना आहेत, परंतु शेतकरी ऐकत नाही। त्यांच्याशी आता वाद घालणं प्रशासनाला शक्य होत नाही।
त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की ईद येईपर्यंत या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी बाजार समितीमध्ये गोवंशाला बंदी घालण्यात आलेली आहे आणि 28/5 4 मंगळवार बाजार पूर्णपणे बंद ठेवतात. शिरपूर येथील कोनसा कॉन्व्हेंट स्कूल येथे आनंद सदन सोसायटी व सायबर अवेअरनेस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिरपूर येथील महिलांसाठी सायबर जनजागृती शिबिराचे सोमवारी आयोजन करण्यात आले होते. शिरपूर येथील कनोसा कॉन्व्हेंट स्कूल येथे आनंद सदन सोसायटी व सायबर अवेअरनेस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिरपूर येथील महिलांसाठी सायबर जनजागृती शिबिराचे सोमवारी आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिरात सायबर अवेअरनेस फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट चैतन्य भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली फाउंडेशनचे सदस्य ॲडव्होकेट प्रशांत वाघ यांनी महिलांसाठी दैनंदिन जीवनात येणाऱ्या ऑनलाईन फसवणुकीपासून कसे सावध राहावे व हल्लीच्या काळात होणाऱ्या महिलांबाबत सायबर गुन्ह्यांची सखोल माहिती देऊन त्यांना सायबर गुन्ह्यापासून कसे वाचावे याबाबत सावध केले व महिलांनी आपल्यासोबत सायबर फसवणूक झाल्यानंतर 1930 या हेल्पलाईन नंबरवर तक्रार नोंदवावी, जेणेकरून आपल्यासोबत झालेली आर्थिक फसवणूक थांबविण्यात येते व ती रक्कम आपल्याला परत मिळण्याची शक्यता वाढते. यावेळी कनोसा कॉन्व्हेंट स्कूलचे मॅनेजर व सुपरवायझर सिस्टर ग्रेस व त्यांच्या सपोतर शाळेतील पदाधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी सिस्टर ग्रेस व त्यांच्या आनंद सदन सोसायटी यांच्यातर्फे महिलांना ॲडव्होकेट प्रशांत वाघ यांच्या हस्ते शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. सोसायटी संस्था आहे आणि 1968 पासून आमची संस्था शिरपूर तालुक्यामध्ये सर्व खेड्यामध्ये काम करत आहे. विशेषतः मुलींचं, महिलांचं आणि जे घटक दुर्बल आहेत त्यांचं सबलीकरण आणि ते सबलीकरण शिक्षण, आरोग्य, सामाजिक कार्य सर्व बाबतीत करत आहे. आम्ही मुलींसाठी वसतिगृह चालवत आहोत इयत्ता 5वी ते 10वी पर्यंत. नंतर मुली वेगवेगळ्या ठिकाणी पुढचं शिक्षणाला जात आहेत. आमचा दवाखाना मोठा होता, आता आम्ही फक्त ओपीडीच आहे, डिस्पेन्सरी आहे. जी सकाळी 9 ते 12:30 वाजेपर्यंत असते. आमच्या दवाखान्यामध्ये आम्ही वनस्पती औषधं सुद्धा तयार करतो आणि ती आपल्या आदिवासी लोकांना आणि इतर लोकांना, विशेषतः जे आपल्या चामडीचे रोग आहेत त्यासाठी वापरले जातात. आणि त्यासाठी आमच्याकडे वेगवेगळ्या ठिकाणाहून दूरहून सुद्धा पेशंट येत असतात. खेड्यामध्ये जे आमचं सामाजिक कार्य आहे त्या कार्यामध्ये महिला मंडळं, पुरुषांची मंडळं, शिवण क्लास, जसे आजचे शिबिर घेतले कायदे शिक्षण, या सर्व बाबतीत कार्य केलं जातं. महिलांना बचत करून त्या बचतीतून स्वावलंबन स्वतःच्या पायावर कसं उभं राहायचं, त्याशिवाय मुलामुलींचं शिक्षण, आरोग्य शिक्षण, सामाजिक बाबतीत, न्यायदान सर्व बाबतीत त्यांना शिकवलं जातं. आणि आम्हाला आनंद आहे की आमच्या अनेक मुली, आमच्या अनेक महिला सबळ झालेल्या आहेत, स्वतःच्या पायावरती उभा आहेत आणि त्यांची कुटुंब काही आदर्श आहेत. आणि ह्याच महिला आम्हाला कार्यकर्त्या म्हणून उपयोगात आहेत, आम्हाला मदत करत आहेत. संस्थेच्या प्रयत्नाने आणि विश्वमंगल सेवाश्रम यांच्या सहकार्याने जे आम्ही आपल्या आदिवासी लोकांना जंगल जमिनीचं प्रमाणपत्र मिळवून देण्याचे प्रयत्न केले, त्याला यश आलेलं आहे. आणि अनेक आपल्या लोकांना ही प्रमाणपत्र मिळालेली आहे. ही जमीन त्यांच्या नावावर झालेली आहे आणि आमची लोक खूप कष्टाळू आहेत आणि ते आपल्या ह्या जमिनीमध्ये 2-2, 3-3 पिकं घेत आहेत, ज्याला आपण कॅश क्रॉप म्हणतो, की ज्याच्यातून त्यांचा आर्थिक व्यवहार किंवा त्यांची आर्थिक परिस्थिती सुद्धा सुधारलेली आहे. आमच्या या दोन्ही संस्थांच्या सहकार्याने जी मुलं मुली शिकलेली आहेत, अनेक नर्सेस झालेल्या आहेत, डॉक्टर झालेले आहेत, टीचर झालेले आहेत आणि समाजामध्ये चांगलं कार्य करत आहेत. आणि त्यासाठी आम्ही सर्व आमचे जे हितचिंतक आहेत, देणगीदार आहेत, त्या सर्वांचे आणि आमच्या सर्व स्टाफचे, आमच्या सिस्टरांचे, सर्व जे आम्हाला मदत करतात त्यांचे आणि अगदी
परमेश्वराचे हात जोडून आम्ही आभार मानतो. धुळे जिल्हा वकील संघाच्या नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष आदींचा पदग्रहण सोहळा धुळे वकील संघाच्या हॉलमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. धुळे जिल्हा वकील संघाच्या सन 2026 ते 2028 या द्विवार्षिक निवडणुकीत विजयी झालेल्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा धुळे जिल्हा वकील संघाच्या हॉलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी MS पाटील हे उपस्थित होते. धुळे जिल्हा वकील संघाच्या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या सन 2024 ते 2026 च्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलने ऐतिहासिक यश संपादन केले आहे. अध्यक्षपदी ॲडव्होकेट राहुल भामरे यांची बहुमताने निवड झाली आहे. या निवडणुकीत उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट विशाल साळवे, महिला उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट सुनीता शिंदे, सचिवपदी प्रसाद देशमुख व बळीराम वाघ, महिला सचिवपदी भारती पाटील या विजयी झाल्या होत्या. तसेच कार्यकारिणी सदस्यपदी ॲडव्होकेट भूषण सूर्यवंशी, संतोष केदार, पवन सूर्यवंशी, मंथन साळुंके, निलेश कुलकर्णी, सौरभ मतकर, कल्पेश पाटील, नितीन पाटील, उमाकांत घोडराज तसेच महिला कार्यकारिणी सदस्यपदी गीता डोंगरे, दीपाली सकट या विजयी झाल्या. या संपूर्ण कार्यकारिणीला प्रमाणपत्र देऊन त्यांचा पदग्रहण सोहळा सात संपन्न झाला. यावेळी श्यामकांत पाटील, DG पाटील, BD पाटील, बाबा जोशी, समीर पंडित, ॲडव्होकेट BP पवार, DR पाटील आदी उपस्थित होते. परिवर्तन पॅनलला भरघोस मतांनी विजय करून दिलं याच्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. आता तुम्ही आमच्या पॅनलला बहुमताने आणि चांगल्या मताने निवडून दिल्यामुळे सगळी जबाबदारी आमच्याकडे शिफ्ट झालेली आहे, कारण तुम्ही तुमचं कर्तव्य बनवलेलं आता. त्याच्यामुळे बारच्या हितासाठी जे जे काही चांगलं काम करायचं आहे ती जबाबदारी आमच्या खांद्यावर आलेली आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, शुभेच्छांनी आम्ही ती काही जबाबदारी आहे ती सक्षमपणे नक्कीच पार पाडू याची मी ग्वाही देतो. आता दुसरी महत्वाची गोष्ट अशी, या निवडणुकीमध्ये अनेक लोकांनी प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे मला माझ्या पॅनलला जी काही मदत केली, आता त्या सगळ्यांचे आभार. आणि त्याच्यामध्ये विशेष करून आपल्या बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे माजी अध्यक्ष अमोल सावंत आणि नितीन चौधरी हे आज उपस्थित नाही आहेत, पण मी त्यांचे आभार मानतो. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी, जे आपले तीनही निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांनी कुठलंही मानधन न घेता, कुठलंही रेम्युनरेशन न घेता या निवडणुकीमध्ये त्यांचं काम चोखपणे पार पाडलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांचं अभिनंदन करतो. असे निवडणूक अधिकारी आपल्या बारला कायमस्वरूपी लाभो अशी देखील मी प्रार्थना करतो. आता काही कटुप्रसंग निवडणुकी दरम्यान थोडेफार उद्भवले असतील, परंतु जगदेव सर आणि मनोज देवरे सर यांनी त्यांचा अनुभव जो काही आहे तो पणाला लावला आणि राजेश अग्रवाल जे आहेत ते पहिल्यांदा त्यांनी काम बघितलं, परंतु त्यांनीही त्याच्यामध्ये जे स्किल आहे त्याचा वापर करून ज्या ज्या काही छोट्या छोट्या काही गोष्टी घडल्या त्या जागेवरच त्यांनी ते विषय मिटवलेले आहेत. आता पुन्हा या तीनही निवडणूक अधिकाऱ्यांसोबत सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांची टीम होती. त्यांनी पण जेव्हा वोटिंग झालं त्या दिवशी पण आणि जेव्हा काउंटिंग झालं काउंटिंगच्या वेळी पण त्यांनी त्यांची भूमिका चोख बजावलेली आहे. त्यांचं पण मी खूप खूप अभिनंदन करतो. आणि जे काही सहाय्यक निवडणूक अधिकारी लाभल्या निवडणुकीसाठी असे सहाय्यक निवडणूक अधिकारी चांगली टीम या बारला पुढच्या जे काही इलेक्शन होती त्याच्यात लाभावी. आता दुसरी महत्वाची गोष्ट अशी, माझं हे दुसरं आणि शेवटचं इलेक्शन होतं. याच्यानंतर मी निवडणूक लढवणार नाही, पण जो काही 2 वर्षाचा कार्यकाळ आहे तो आमचा कार्यकाळ सुवर्णकाळ राहावा यासाठी आम्ही प्रयत्न करू. आणि त्या जी काही वाटचाल आहे ती आम्ही थोडी थोडी सुरू केलेली आहे. माझ्या सूचनेप्रमाणे विशाल साळवे स्वतः 2 दिवसापासून रविवारी तर सुट्टी होती, रविवारी सुट्टी असताना पण आणि काल पण आणि आज पण ते स्वच्छतेचे जे काही काम आहे ते आम्ही थोडं थोडं मार्गी लावतो आहे. आणि जे काही पिण्याच्या पाण्याची समस्या आहे त्याचं पण काम सुरू केलेलं आहे. आता पार्किंगसाठी पण जे काय आहे आम्ही सांगितलं होतं इलेक्शनच्या काळामध्ये, पण आता पण पुन्हा सांगतो, चेंबर आणि ही बिल्डिंग याच्यामध्ये जी जागा आहे त्यासाठी फक्त एक्सक्लुझिव्हली वकिलांसाठी पार्किंग अवेलेबल असावी यासाठी प्रयत्न केला जाईल. आणि आम्ही आता PDA मॅडमना भेटायला गेलो होतो त्यावेळी त्यांना आम्ही तोंडी सांगितलं, त्या बाबतीत त्या म्हटल्या की हो आपण त्यासाठी करू असं. आणि त्यांनी हे पण सांगितलं की पाठीमागे आणि त्या साईडला पण पार्किंगसाठी ते शेड पण बांधून देणार आहेत. तर आता महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही जे काय धुळे शहरातील देवपूर पोलिसांनी अवघ्या 12 तासात एका प्रवाशाची गाळ झालेली 15 तोळे सोन्याची बॅग
सीसीटीव्हीच्या आधारे रिक्षा चालक मुस्तफा अन्सारी यांचा तातडीने शोध घेत शोधून काढली आहे. रिक्षा चालकाच्या प्रामाणिकपणामुळे आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे 15 तोळे सोने मूळ मालकाला सुखरूप परत मिळाले आहे. लग्न कार्यासाठी निघालेल्या एका प्रवाशाची 15 तोळे सोन्याचे दागिने असलेली बॅग रिक्षात विसरले होते. मात्र देवपूर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे अत्यंत वेगाने तपास चक्रे फिरवत सदरची बॅग शोधून काढली. याबाबत अधिक माहिती अशी की देवपुरातील दैनदैन नगर भागातील रहिवासी अशोक रमण पाटील हे दिनांक 26 रोजी दुपारी 2:15च्या सुमारास तळोदा येथे एका लग्न कार्यासाठी जाण्यास निघाले होते. त्यांनी जिल्हा क्रीडा संकुल परिसरातून MH18 BH 1550 ई रिक्षा भाड्याने घेतली आणि ते देवपूर बस स्थानकावर उतरले. बसमध्ये बसताना त्यांच्या लक्षात आले की ज्या बॅगेत त्यांचे कपडे आणि तब्बल 15 तोळे सोन्याचे दागिने होते ती बॅग रिक्षातच विसरली आहे. बॅग चोरीला गेल्याच्या धास्तीने पाटील यांनी तातडीने देवपूर पोलीस ठाणे गाठून हकीकत सांगितली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पोलिसांनी बस स्थानक परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यातून रिक्षाचा क्रमांक स्पष्ट झाला. अधिक तपासासाठी पोलिसांनी महिंद्रा शोरूम गाठले आणि मागील 3 वर्षात विक्री झालेल्या ई रिक्षांची माहिती घेतली. त्यावरून रिक्षा मालकाचा पत्ता आणि मोबाईल क्रमांक शोधून काढण्यात आला. पोलिसांनी रिक्षा चालक मुस्तफा निसार अहमद अन्सारी राहणार 80 फुटी रोड उस्मानिया मस्जिद जवळ धुळे यांच्याशी संपर्क साधला असता त्याने आपल्या रिक्षेत एक बॅग असल्याचे मान्य केले. मुस्तफा अन्सारी यांनी तात्काळ पोलीस ठाणे गाठून ती बॅग पोलिसांच्या स्वाधीन केली. अशोक पाटील यांच्या समक्ष बॅग उघडली असता त्यातील 15 तोळे सोने आणि कपडे जसेच्या तसे मिळून आले. ही यशस्वी कामगिरी प्रभारी पोलीस अधीक्षक अजय देवरे, पोलीस उपाधीक्षक राजकुमार उपासे, पोलीस निरीक्षक सुरेश कुमार दुसर, सहाय्यक पोलीस निरीक्षक BB पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक CD बोरसे, ASI मिलिंद सोनवणे, महेंद्र बदाने, भटेंद्र पाटील, प्रवीण पाटील, सौरभ कुटे, नितीन चव्हाण आदींनी केले. सुरेश कुमार दुसर, पोलीस निरीक्षक, देवपूर पोलीस स्टेशन, धुळे. दिनांक 26/4/2026 रोजी सुमारे 3 वाजेच्या सुमारास एक अशोक रमण पाटील म्हणून आहे, धनदाईनगरचे आहेत. ते एक रिक्षामध्ये बसले होते. त्या रिक्षामध्ये बसल्यानंतर त्याच्यासोबत एक बॅग होती. त्या बॅगेमध्ये फार मौल्यवान वस्तू होती. साधारण 15 तोळे सोनं आणि इतर महत्त्वाचे कागदपत्र होते. प्रवास करत असताना त्या रिक्षामध्ये ती त्यांची बॅग विसरून गेले आणि साधारण 1 तासानंतर त्यांना लक्षात आलं तोपर्यंत ती रिक्षा निघून गेली होती. त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला देवपूर पोलीस स्टेशनला संपर्क साधला. संपर्क झाल्यानंतर आमचे देवपूर पोलीस स्टेशनचे PSI आहेत बोरसे आणि त्याची टीम, या टीमने मेहनत घेऊन त्या रिक्षाचा शोध घेतला आणि त्यातला जो रिक्षा चालक होता त्या रिक्षा चालकाने ही माहिती कळल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला आला आणि ती बॅग त्यातल्या मुद्देमालासह आम्हाला देवपूर पोलीस स्टेशनला त्यांनी जमा केलेली आहे. त्या संदर्भात आम्ही त्या रिक्षा चालकाचा सत्कारही केलेला आहे आणि टीमचाही सत्कार केलेला आहे. या चांगल्या कामाबद्दल आमच्या पोलीस स्टाफचं कौतुक व्हायला पाहिजे. त्यांनी फार थोड्या अवधीमध्ये त्या रिक्षाचा शोध घेऊन गहाळ झालेला मुद्देमाल 15 तोळे सोनं आणि इतर डॉक्युमेंट ते आम्ही हस्तगत केलेलं आहे, ताब्यात घेतलेलं आहे. त्यात रिक्षा चालकाचाही सहभाग आहे. थँक्यू. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. साक्री रोडवरील सेवा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे हृदयविकाराच्या शस्त्रक्रियेदरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी रुग्णालयात केला आक्रोश. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत बैल, गाय, वासरू आणि सर्व प्रकारच्या जनावरांच्या खरेदी विक्रीवर तात्पुरते 1 महिन्यासाठी घालण्यात आली बंदी. शिरपूर येथील कनोसा कॉन्व्हेंट स्कूल येथे महिलांसाठी सायबर जनजागृती शिबिराचे आयोजन. धुळे जिल्हा वकील संघाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा संपन्न. आणि देवपूर पोलिसांनी अवघ्या 12 तासात एका प्रवाशाची गाळ झालेली 15 तोळे सोन्याची बॅग काढली शोधून. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.